कोण आहे तो पोरगा? कोण? कोणता पोरगा? तोच ज्याच्यासोबत तू उद्या पोहून चालली होती. हे काय बोलून राहिले बाबा तुम्ही? आई, मी तुला काल पैसे दिले ना, ते उद्या देजो बरं मला. मी उद्या शेगाव चालली तर सोबत नेईन. कोण नाही चाललं कुठी. गोल्या, तू दरवाजा लावून घे बरं. सविते, हे सगळं काय आहे? काय बाबा, कशाबद्दल बोलून राहिले तुम्ही? हे पाय, तुझ्या तोंडानं जर सांगशील तर मी काहीच नाही म्हणेन, पण माझ्या तोंडानं जर ऐकशील ना तर मग विचार करजो. बाबा, तुम्ही काय म्हणून राहिले? मला खरंच नाही समजून राहिलं. कोण आहे तो पोरगा? कोण? कोणता पोरगा? तोच ज्याच्यासोबत तू उद्या पोहून चालली होती. हे काय बोलून राहिले बाबा तुम्ही? मी ना काल असं सांगितलं तुम्हाला की मी माझ्या मैत्रिणी सोबत चालली म्हणून. काय बोलून राहिले तुम्ही तर? जास्त शांतपणा नको करू. मी काही नाही बोलून राहिलो, मला जे माहित आहे तेच बोलून राहिलो मी. बाबा, मी खरंच माझ्या मैत्रिणी सोबत चालली होती. तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्या पोरीला फोन लावून विचारा तुम्ही. हाव ना, पोरी सोबत चालली होती म्हणे. पोरी सोबत चालली असती तर एवढी मोठी बॅग कशाला भरली असती आणि मेकअपचं सामान गिमान घेतलं सोबत. आम्हाला कडे मॅट समजून राहिली का तू शाईना तोंडाचे? गोल्या, तुझ्याच फोनवरून बोलते ना हे. काढ बरं त्या फोनची लिस्ट पाय बरं, कोणासोबत बोलते तर हे. तसं तर मला माहित आहे, पण पाय तू ते फोनमध्ये समजेन ना कोणासोबत बोलते, कधी कधी बोलते. माया कोणा सांगितलं असेल व माया घरी माझ्या बाप्पाला कसंच का माहीत पडलं. माही कोण्या माणसानं सांगितलं असेल, ज्यानं सांगितलं असेल तो मरीन साला पणीचा. त्याचे कधीच लग्न नाही होईल. लग्न होईल असेल तर डिवोर्स होईल. साल्या पणीचं कसं काय माहीत पडलं बाई माझ्या बाप्पाला, काय माहीत. आता मी काय करू? बाबा, मी ना मगाच पाहिलं होतं फोनमध्ये. मी सगळं लिस्ट पाहिली फोनची, सगळा फोन झांबलला, पण हिनं सगळं डिलीट करून टाकलं. बाबा, हिला सगळं माहीत असतं त्या फोनमधलं. आपल्याला असं वाटतं की हिला काही समजे नाही, पण हिला सगळं माहीत असे. हिनं सगळे व्हिडिओ फोटो सगळं डिलीट करेल आहे. कोणासोबत बोलते तेही डिलीट करेल आहे हिनं. सविते, माझी झाकेल मूठ उघडी केली व सविते तुनं माझी झाकेल मूठ उघडी केली. मला वाटलं तू लहान लेकरासारखी वागत जास. लहानच आहे, तुला काही समजत नाही, पण तुनं चांगलेच रंग दाखवले हो. मला चांगलेच रंग दाखवले. बाबा, याच्यात नाही काहीच गलती नाही, तुमचीच गलती आहे. तुम्ही ना हमेशा गोल्याचाच लाड केला, त्यालाच हे केलं पहिले. माया कधीच लाड नाही केला. तुमचीच गलती, याच्यात नाही काहीच गलती नाही. अव काय तोंडे माजली का? जास्त शांतपणा करून राहिली का? शिल्लकचा तोच आहे ना तो कचोरीवाल्याचा पोरगा. हा, माहित आहे मला. लोक सांगतात ना, गू घालतात ना लोक माझ्या तोंडात. तुला समजते की नाही जास्त? तुला माहित आहे का काही? हा, काही माहित नाही त्या पोराबद्दल. दारू पेते तो, सिगरेटा वडते, कोणत्या पोरासोबत राहते. हा, त्याच्यासोबत हिंडायला जात तू. फोटो आहेत त्यांचा त्याच्यासोबत. तू जास्त थांब ना तू. तुझ्या तोंडच फोडतो मी, रक्तच पाडतो त्या तोंडातलं हरामी. बाबा, माझे कोणतेच फोटो नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं फोटो आहे? माझे तर कोणतेच फोटो नाहीये त्याच्यासोबत. खरं खरं सांग. जास्त माझ्यासोबत शिल्लक नको चालू आता. सगळं माहीत पडेल मला. जास्त शांतपणा नको करू बाई. मला माहित आहे तू आता कशी पोरगी आहेस तर. हा, मला वाटलं माझी पोरगी चांगली आहे कायची. हे तर चांगलीच निघली. रंग दाखवते, रंग दाखवले आम्हाला चांगले. तुझे खरे, बरं झालं तू ना आम्हाला तुझे खरे रंग दाखवले. आम्हाला समजलं. हे काय केलं सविते तुनं? आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली व सविते तुनं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. म्हणून मी आम्ही वावरात जाओ तर तू घरी एकटी काय करस हे करस आहे की तू त्याच्यासोबत फोनवर बोलत जात आहे की? तेच तर मी आईले म्हणू बरं फोन घरी नका ठेवू. जवान पोरगी आहे, फोन घरी कशाला ठेवता? हे त्याच्यासोबतच बोलत जास तू आहे की व सविते? मी काय करू माय आता? कोणाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली बाई सविते तुनं मला आता. व मी काय करू सांग? त्या खोलीत चल माझ्यासोबत 1 मिनिट, काम आहे मले. सविते, त्याच्यासोबत असं तसं काही होईल नाही ना तुया? सांगून दे बरं बाई आत्ताच, नाहीतर माझ्या हार्ट अटॅक मी मरून जाईन हो सविते. सांगून दे, पहिलेच सांगून दे बाई आता मले. मायावर आता एवढी हिंमत नाही एवढे सगळे सदमे झेलल्याची. सांगून दे सविते, असं तसं काही होईल नाही ना माय बाई? नाही ना बाई, तू अशी काऊन करू राहिली? मी अशी वाटतो का तुले? तू काही करू अशी काऊन बोलतं बाई? व मला कसे होऊ राहिलं बाई? अशी नको बोलून तू. मला काहीच नाही होईल त्याच्यासोबत. मी ना फोटो बी नाही काढेल बाई. तू अशी नको बोलू ना, मला लय खराब वाटू राहिलं आई. आता खराब वाटून काय करतं सविते? त्या बापाला माहीत पडलं, लोक काही बोलतील ना. आता बंद्या गावात माहीत पडली ही नाही गोष्ट त्या बापा लोक आली तर. सविते, असं कशाला केलं व सविते तुनं? आम्ही काय कमी केलं व सविते तुले? काय काऊन केलं सविते तुनं असं सांग बरं? सविते, आता जर डबल मला अशा काही गोष्टी ऐकू आल्या ना सविते तर मी जहेर घेऊन मरीन बरं सविते. पहिलेच सांगून राहिली सविते, आता त्याच्यासोबत बोलतो नको. असं जर मला माहीत पडलं सविते तर मी स्वतःचाही जीव घेईन आणि तुझाही जीव घेईन सविते. असं बोलू, असं मला ऐकून आलं पाहिजे आता डबल. आई, असं नको बोलू नाही. मला खराब वाटू राहिलं आई. तू अशी कम बोल राहिली. मी नाही करणार ना असं डबल. मी नाही बोलत जाईन त्याच्यासोबत डबल. असं कधीच नाही करणार मी आई. तू अशी नको बोलू फक्त. मला तर समजून नाही राहिलं काय करू सविते. तुझ्या पायी आम्हाला जीव द्यायची पाळी आणशील सविते तू. मी जीव देऊन टाकीन बरं सविते तुझ्या पायी. मला जर असं डबल भाई माहीत पडलं तर, अजून जर काही मला माहीत पडलं सविते, तुझ्याही काही खरं नाही. मी स्वतःचा जीव घेईन, तुलाही मारून टाकीन सविते. मी सांगून राहिलो बरं.
बाबा असं नका बोलू ना बाबा, मी काहीच नाही करणार ना बाबा, याच्या बाद मी बोलणार बी नाही बाबा, तुम्ही असं नका बोलू. गोल्या चाल बरं, गाडी काढ आपली, आपण त्या पोराच्या घरी जाऊ. लवकर गाडी काढ. मंडळी, याचा जर पार्ट 2 पाहायचा असेल तर कमेंट मध्ये पार्ट 2 लिहा. आम्ही पार्ट 2 लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद मंडळी.